नागपुर के प्रभाग 13 सुदाम नगर में मूसलाधार बारिश के चलते यहाँ के रहवासियों का जीवन तहस नहस हो गया। घरों के अंदर पानी के जाने से कई नुकसानों का इन लोगों ने सामना किया। पाण्यामुळे माझ्या घरातलं पूर्ण नुकसान म्हणजे कसं का खाण्याचे जे पदार्थ होतं अनाज वगैरे तांदूळ गहू सगळे खराब झाले आणि आम्ही बाहेर फेकले आणि ते सगळं कपडे सुद्धा ओले झाले। आता तुम्ही बघूनच घ्या का नुकसान काय आहे। तर घरामध्ये पूर्ण पलंग टीव्ही आणि गोदरेज वगैरे पुरी ओले झाले, त्यातले कपडे आम्ही फेकले गट्टे आणि आम्हाला खायला सुद्धा अनाज राहिलेलं नाही आहे। गॅसवर पाणी सगळं पाणीच पाणी होतं आमच्या घरात कंबरवर। आमच्या घरामध्ये सगळ्याचं म्हणजे किराणा भरला होता, किराणा गणपतीच्या जेवणासाठी तो खराब झाला, टीव्ही खराब झाली, फ्रीज खराब झाली, आमचे कपडे ओले झाले। आमचा बिझनेस आहे कपड्याचा, तो कपड्याचा बिझनेस ओला झाला सगळा, पुरा रद्दी पेपर ओले झाले। आमच्या इथे सगळ्याच्या तब्येता खराब आहेत, अजून बी झोपून आहात। आमच्या इथे रात्री आम्ही 4 वाजे तरी 6 वाजे तरी पाणी काढलं घरातलं, पुऱ्या 4ही रूमातले आमचे गटर भरले। आमच्या गटरातून खूप पाणी घरामध्ये आलं, सर घाण पाणी आमच्या घरात आहे। तुम्ही पाहू शकता आमच्या घरामध्ये, आम्ही खोटं नाही बोलू शकत। लोगों की परेशानियों को देखकर लगातार स्थानीय माजी नगर सेविका डॉक्टर परिनीता फूके यहाँ आए दिन जाकर परिस्थितियों को सुधारने की और इन लोगों की मदद करने का कार्य कर रही है। माजी नगरसेविका परिणीता ताई फुके मॅम आहे। आम्ही तुमच्याकडे जाणून नेमकं हे जे सर्वेक्षण सुरू आहे इथे आपलं, आपण इथे दौरे सुरू आहे आपले, हे सुदामनगर अद्याप आलेलं नाही आहे त्यांच्या सर्वेक्षणमध्ये, आपण काय बोलणार त्यावर? सुदामनगरी हा माझ्या प्रभागातला एक असा वॉर्ड आहे किंवा असा एरिया आहे जिथे सगळे गोरगरीब लोक राहतात आणि आपण हा सगळा हाल बघू शकता। ज्या वेळेलाही कुठलाही थोडंसंही पाणी आलं तर यांच्या घरात पाऊस म्हणजे पाणी भरत असतं। यावेळेस तर ज्या प्रकारचं पाणी झालं आहे आणि सगळ्या प्रशासनाचं लक्ष हे फक्त मोठ्या मोठ्या घरांकडे आहे। डागा लेआउट तोही माझ्या प्रभागातला आहे। मला मान्य आहे की सगळीकडे हा जो ढगफुटी झालेला आहे, घराघरामध्ये पाणी गेला, पण या एरियामध्ये अजून प्रशासनाचं कोणीच येऊन पाहून गेलेलं नाही। आणि तेच नाही तर कलेक्टरनी जो ऑर्डर काढलेला आहे सर्वेसाठी पंचनाम्यासाठी, त्याच्यामध्ये ह्या एरियाचा समावेश नाही आहे सुदामनगरीचा। त्याकरिता आज मी स्वतः येथे पूर्ण सर्वे केलेला आहे आणि इथच्या लोकांचा रोष होता की आमच्याकडे कोणी येत नाही। आपण जर घरोघरी गेला तर बघणार आहे की किती नुकसान या गोरगरीब लोकांचं झालेलं आहे आणि हे वर्षानुवर्ष राहणारे इथे लोक आहेत। यांचे धान्य गेले, यांचे कपडे गेले, आता यांच्याकडे काहीच नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये यांचे घरंसुद्धा काही लोकांच्या भिंती तुटलेल्या आहे। अशा याच्यात ते आता परिस्थितीमध्ये राहून राहिले। आज 5 दिवस झाले पण कोणीही इथे येऊन पाहून गेलेलं नाही आहे। आणि मी ह्या ऑर्डरमध्ये आपला जो GR निघालेला आहे त्याच्यामध्ये माझ्या प्रभागात सेवानगर आहे, जयनगर आहे आणि सुदामनगरी आहेत, जे एरिया त्याच्यात आलेले नाही त्यांना समाविष्ट करून घेण्याकरिता मी निवेदन दिलेलं आहे। आणि मला खात्री आहे की ज्यावेळेसही ते पाहून जाईल त्यांना नक्कीच त्यांना घ्यावंच लागेल या एरियांना आणि याचासुद्धा तलाठीनी सर्वे केला पाहिजे आणि जे काही कंपन्सेशन आहे या सगळ्यांना मिळाला पाहिजे। जे आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस बोलून गेले की आपण 10,000 प्रत्येक घरी देणार आहे, दुकानदारांना जो नुकसान झालं आहे त्याच्यात 50,000 रुपये देणार आहे। तर माझी हीच एक डिमांड आहे, माझं म्हणजे निवेदन आहे कलेक्टर साहेबांना आणि शासनाला की असे जे घरं जे वाहून गेलेले आहे किंवा जो त्रास झालेला आहे या एरियांमध्ये त्यांच्याकडेही त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि जे काही मदत होऊ शकेल हे त्यांनी ताबडतोब त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे। येथील नागरिक पुष्कळ संतप्त आहे आणि बरंचसं त्यांचे नुकसान झाले आहे, तर आपण त्यांना काय आश्वासन देऊ इच्छितो तेव्हापर्यंत तुम्ही त्यांना मुआवजा शासनातर्फे मिळवून देणार? जसं मी आता सांगितलं की या एरियाचा समाविष्ट होणं पहिले आवश्यक आहे, तो मला खात्री आहे की माझं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आज उद्यापर्यंत त्यांनी हा GR काढायला पाहिजे, सर्क्युलर काढायला पाहिजे आणि या एरियाचं नाव त्याच्यात आलेलं पाहिजे। जसं हा नाव त्याच्यामध्ये येईल मला म्हणजे त्या दिवशी नंतर तलाठींचा आणि जे काही आहे पंचनामे हे सुरुवात होईल। पंचनामे ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे त्यांना मदत पोहोचवली जाईल याची मला खात्री आहे। ताई, आपण सकाळपासून हे सघन दौरे सुरू आहे आपले सुदामनगरीत, अनेक भागात आपले प्रभावित ग्रस्त भागात तुमचे दौरे सुरू आहे, आता कुठपर्यंत आपले दौरे चालणार त्याबद्दल सांगा। बघा, जो माझा प्रभाग आहे मला वाटते सगळ्यात जास्त हानी हा प्रभाग 13 मध्ये झालेली आहे। याच्यामध्ये सिव्हिल एरियामध्ये तेवढीच हानी झाली आहे जेवढी काही स्लममध्ये झाली आहे। स्लमचा एरिया जो इफेक्टेड आहे त्यापैकी सुदामनगरी एक मोठा एरिया आहे, छोटा काश्मीर आहे तो सुद्धा याच्यामध्ये आलेला नाही। जयनगर आहे, सेवानगर आहे, हजारीपाड आहे। हजारीपाडमध्ये काहीच एरिया त्यांनी घेतले आहे, मनोहर विहार वगैरे, पण त्याच्यात पण पूर्ण एरिया त्यांनी घेतलेला नाही। मला हेच सांगायचं आहे की मान्य आहे मला की डागा लेआउट सारखे एरिया, अंबाझरी ते सुद्धा माझे एरिया आहे, तिथे भयंकर नुकसान झालेलं आहे। पण ज्या दिवशीपासून हा पाऊस आला आहे त्या दिवशीपासून पूर्ण शासन
त्यांचं लक्ष फक्त त्याच घरांकडे आहे. त्यांचं कुठेतरी लक्ष केंद्रित करण्याकरिता आज मी इथे आलेली आहे. पूर्ण माझ्या सगळ्या लोकांशी भेटी घेऊन जे काही त्यांचे प्रॉब्लेम आहे ते मी आज त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्यापर्यंत जी काही निधी आहे ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझा पूर्ण राहणार आहे. पाण्याची पातळी एवढी वाढते, नेहमी हा दुसरी वेळेस आहे इथे पाणीचा पूर आलेला आहे. याच्या पाणी पातळी कमी करण्यासाठी आणि पाणी निघण्यासाठी त्याचे काय उपाय समोर केलेले आहे? असं आहे की हा जो पाऊस आला होता त्या पावसामध्ये कमी वेळात इंटेन्सिटी खूप जास्त असल्यामुळे हा पूर आपण बघू शकतो. कारण 109 mm चा पाऊस जो या साईडला आलेला होता त्या दोन तासामध्ये तेवढा असल्यामुळे आपल्यालाही माहीत आहे घडं जर भरलं तर तो कुठेही पाणी जर म्हणजे संकलन करायला जागाच नाही तर तो घरात कुठे जसं जसं त्याला मिळेल तसा प्रकारे तो जात असतो. हे पहिल्यांदा नागपुरात झालेलं आहे. याच्या पहिले मला वाटते 94ला झाला होता पण ती इंटेन्सिटी पण कमी होती. त्यात वेळ जास्त होता, पावसाची इंटेन्सिटी जास्त होती. यावेळेस 2 तासामध्ये 109 mm येणं म्हणजे ते साहजिक होतं आणि हे नॅचरल कॅलॅमिटी आहे. हे सगळ्यांना ॲक्सेप्टेड आहे, यांनाही समजून आम्ही सांगितलेलं आहे. आणि हा जो एरिया याच्यात सांगते याच्यात आधी म्हणजे थोडंसंही पाऊस आला तर घरोघरी पाणी जायचं. पण त्या मानाने यावेळेस जो पाऊस आलेला आहे कारण आम्ही जे काही सोयी केलेल्या होत्या आम्ही मोठी नाली कारण हे प्रॉब्लेम खूप वर्षापासून होते. मी इथे नगरसेविका झाल्यापासून इथं मोठा एक नाला आम्ही करून दिलेला, नाली करून दिलेली. त्यामुळे इथून पाणी भरपूर निघून गेलं, लवकर निघालं म्हणून त्यांचं नुकसान त्या याने झालं नाही जेवढं बाहेर म्हणजे मोठ्या घरांमध्ये झालं किंवा दागा लेआउटला झालं. आणि पण तरी पण जो थोडा बहुत याच्यामध्ये यांचं नुकसान करून गेलं ते खूप जास्त आहे त्यांच्याकरिता आणि नक्कीच त्यांना त्याचं समोर जे काही आम्हाला काढता येईल शासनातर्फे तो पर्याय काढू आणि त्यांच्यासाठी काम करू. ती दुर्दैवी घटना घडली नाही पाहिजे त्यासाठी आपले पुढचे काय नियोजन राहणार आणि तुम्ही नागरिकांना काय आश्वासन देऊ इच्छिता? नागरिकांना आश्वासन एवढंच देते मी, आश्वासन नाही तर मी इच्छी नगरसेविका आहे, मी ते काम करत राहिली आहे. आता सुद्धा मी सगळ्यांच्या घरोघरी जाऊन आली आहे. इथे जे 2-3 जे लेन्स आहेत, ज्या गल्ल्या आहेत तिथे खरं तर पाईपलाईन बदलायचे कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा पहिल्यांदा घरं बनायचे तेव्हा 2-4 घरं राहायचे आणि त्या हिशोबाने तेवढ्या MM ची पाईपलाईन आम्ही टाकायची. आता घरं खूप वाढून गेले आणि हा म्हणजे फक्त याच एरियाचा नाही तर हा सगळ्याच एरियामध्ये हा प्रॉब्लेम झाला आहे की पाईपलाईन छोट्या झाल्या आहे, घरं खूप वाढून गेलेले आहे. आणि इथे दुसरं म्हणजे खूप जणांनी नाल्यावर घरं बांधलेले आहेत तर त्याच्यावर काहीतरी आम्हाला बसून पर्याय काढावा लागेल. कारण नाल्या बांधायसाठी पण आपल्याला ते घरांचं म्हणजे घरकुल एक ही पण मला गोष्ट इथे सांगायची आहे की इच्छा भरपूर माझ्या महिलांनी घरकुलचे फॉर्म भरले होते. शासन नंतर बदललं, पुन्हा ते त्यांचं राहून गेलं आणि आता आमच्या शासनात आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय की जे काही यांचे घरं गेलेले आहे किंवा जे SC ST कोट्यातले जे लागू होते घरकुल योजना त्या सगळ्या यांच्यासाठी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.